हॅलो, हाय. काय करते? ही आंबाडा आहे ना, तर पूर्ण असा सुकलाय. म्हणजे आता हे सगळं तयार झालं, त्याच्यात बी वगैरे नाही का. भाजी खाल्ली, ह्या फळांची पण भाजी खाल्ली. आता बिया राहिले, कट करणार आहे. नंतर त्याच्या बिया काढणार आणि त्याचा ज्यूस बनवणार, म्हणजे सरबत. जसं आपण कोकम सरबत पितो ना, तसा ह्याचा पण सरबत खूप छान लागतो. तर ना आता हे मी सगळं पूर्ण असं कट करून घेणार आहे. तर ह्याचा जो सरबत आहे ना, तर मी ही पिलेले आहे. त्यामुळे म्हटलं चला तर एकदा आपण दाखवूया. कारण पण हा कुठं पिली माहिती आहे का, मी गडचिरोलीमध्ये पिली. आणि तिथं आपण कसं आपल्याकडे कसं कोकम, लिंबू सरबत असे पाहुणे आले की देतो का नाही आपण करून, तसं तिकडे ना पाहुणे आले की ह्याचा सरबत देतात. तर मला अगोदर वाटलं की बाबा कसा लागतोय, कारण पहिले कशी आपली आजी वगैरे सांगायची का मी ह्याच्या भाकरी खाल्लेत आंबाड्याच्या नाही का, भाजी वगैरे. तर एवढा छान लागतो की ह्याच्यामुळं आपल्या शरीरातली उष्णता कमी होते. तर ही जे बी दाखवते मी, आणि ह्याच्यात दोन प्रकार आहेत. ह्यो जो माझा जो आंबाडा आहे ना, तो पांढरा आहे, आणि देशी जो असतो ना, तो लाल असतो असा. तर हे बघा आता, मला काटे असतात का? काटे टोचता आहेत की काय. ओके, हळू कर. तर ही ना मी तिथं प्यायची ना, मग मी पण नंतर तिथनं मार्केटमधून ना पावडर आणायची, सगळ्यांच्या पिऊन टेस्ट छान लागायची म्हणून. सगळ्यांनाच मला नंतर आवडायची. मी गावाला पण येताना मी घेऊन यायची ती पावडर. म्हणजे बियांची पावडर करायची का आपण? आता ह्या बियांची पावडर करायची. ओके, आणि मग ही पावडर करून आपण लिंबू सरबत करतो, कोकम करतो, असा करायचा. खूप छान लागतो. बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.